यश घरत इथं पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक प्रियांशु भोईर इथं पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रियांशु भोईर आलेत. विशाल शाह आणि त्याचसोबत राहुल शेट्टी त्यांना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल विशाल शहानं पाठवलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे पलट मार केलाय. प्रियांशु भोईरच्या पहिल्याच बॉलवर स्वागत. षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य दिव्य स्वागत. विशाल शाहच्या बॅट मधून आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. आणखी एक तडाखा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्पीड साऊंड ऑफ द बॅट. उंच गेला आणि लांब देखील तेवढाच. आणखी एक तडाखा. 7 षटकार. दोन बॉल 2 षटकार पाहायला मिळतात. 2 मोठे फटक्याने सुरुवात केली. आपल्या नावाची एक वेगळी छाप वलय सोडलं या खेळाडूनं. मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूनं अर्धशतक ठोकले 50वा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. टॉस आपण करतोय बामणडुंगरी आणि पुंडी. महत्वाची मॅच आणि टॉस जिंकलाय बामणडुंगरी टीमनं. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी टीम. टॉस. यावेळचा बॉल मिस्टामी स्ट्रोक पण चेंडूला पाठवलाय. सीमा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावर आणखी एक तडाखा. मिळतील दाबासा. षटकार. अकरावा फलंदाज आहे ज्याने 3 चेंडूवर 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. 8 बॉलवर 8 षटकार परेश ठाकूर. 5 बॉलवर 5 षटकार रोहित घरत. वरचे ओळे 4 बॉल आपण जितेशला पाहिलेत. यावेळचा बॉल थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न, यॉर्क टाकण्याचा प्रयत्न प्रियांशु भोईरने केला. मागील 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळालेत. बरेचशा रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. रबर बॉलचं आयोजन म्हटल्यानंतर भव्य दिव्य आयोजन नेहमी पाहायला मिळतं. उरण तालुक्यातील नव्हे तर भारत रबर बॉल मधील ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. ती देखील पहिली स्पर्धा. अकोट टप्प्याचा बॉल लवकर पिक केलाय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा. आयकॉन फिक्स अक्षय पवार. कधी कधी सुमित ढेकले, कधी कधी अनिकेत मोकल असायचा, पण अक्षय पवार हा आयकॉन फिक्स. विंधणेकरांनी अक्षय पवारला सर्वाधिक जास्त मागणी किंवा सर्वाधिक जास्त खेळवले विंधणीमध्ये. पण आज विशाल शाह आलाय जो चांगल्याशी बॅटिंग देखील करतोय. त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळालेत. मगाशी त्यांना नॉट आउट 53 धावा देखील कुठल्या त्याच्या बॅटमधून 53 धावा होताना पाहायला मिळाल्यात. अजूनही या स्पर्धेमधील पाहायला गेलात तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या तब्बल 25 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 49 पाठला करायचा आपण म्हणूयात की अर्धा पल्लाच पार केलाय. पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये वैयक्तिक 25 धावा विशालच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. 12 चेंडू आणि आता आणखीन 24 धावांची गरज आहे. 6चा पाडा बोललाय मैदानाच्या आतमध्ये विशाल. प्रत्येक येणारा बॉल सीमारेषा पलीकडे त्याला पाठवलाय. षटकारांची भाषा त्याला आवडते आणि 30 षटकार पाहायला मिळालेत. कालच्या दिवसामध्ये परेश ठाकूरने षटकारांची रांगच लावली होती. 30 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. चला उद्या मात्र ठीक 9:30 वाजता इथे या. विनंती आहे आयोजन कमिटीला आणि आयोजन कमिटीने संघांना देखील बोलवा. फायनल म्हणला तर मला वाटते 9 वाजता 40 बोलवा लागणार आहे, कारण जवळजवळ 4 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे तन्मय ठाकूर अगदी वेळेवर येतील. जसे प्रॅक्टिस सेशन त्यांचं संपेल अमित नाईक सोबत तसं ते इथे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अमित नाईक आणि तन्मय ठाकूर यांची मैत्रीचे किस्से देखील आहेत याची चर्चा असते.
अमित नाईक सध्या फॉर्म मध्ये नाहीये, कारण कदाचित थोडीशी काही चेंडूचा सराव तन्मय कमी टाकत असेल त्याला चेंडू असं म्हणावं लागेल, कारण थोडासा फॉर्म अमितला आणखीन हवा आहे. रबर बॉलची स्पर्धा आता सुरुवात झाली आहे. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने जाताना चेंडू पाहायला मिळाला. त्याचवेळी पंचांचा इशारा येईल, बॅटला कदाचित चेंडू ब्रश झाला, सिंगल रन त्यांना पाहायला मिळेल. सर्वाधिक तर मागणी अमित नाईकला. पिट्टूने देखील हेच सांगितले की माझ्याहीपेक्षा अमित नाईक जास्त ट्रॅव्हलिंग करतो, माझ्याहीपेक्षा जास्त स्पर्धा अमित नाईक खेळतो. कधी पाहावं रत्नागिरीमध्ये, कधी पाहावा गोव्यामध्ये, कधी पाहावं राजस्थानमध्ये, पण कदाचित ही या स्पर्धेमध्ये अमित नाईक खेळताना दिसत नाहीये. पण तन्मय ठाकूर कडे ती क्षमता आहे. कदाचित अमित नाईक दिसेल का, पण आता अमित नाईकच्या गावाला भेट देणारा चेंडू गेलाय सीमा पार. चेंडू गेला एकटकर गावामध्ये, मिळतील दाबासा षटकार. जी अपेक्षा होती तन्मयला की या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये अमित नाईक खेळावा, अमित नाईकचा संघ पुरस्कृत करण्यासाठी पुरस्कृत देखील आहेत. कल्पेश शेठ पाटील आणि भावेश गरे यांनी सांगितलंय की एकटगर संघ उद्या जर खेळत असेल, अमित नाईक जे खेळत असेल, तर त्या स्मिथ अँड स्ट्रायकर्स भोलेनाथ या नावानं एकटगर संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे एकटगरचे चाहता वर्ग असतील, जर अमित नाईक अवेलेबल असेल तर उद्या देखील अमित नाईक खेळताना पाहायला मिळेल. यावेळचा बॉल थोडीशी आखूड टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, जास्त उंची देखील गाठली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यश आलाय. यश घरातला लॉन्च पहिल्या षटकामध्ये का केलं नाही, हा आकाश पाटील आता करायची प्रश्न पडला असेल. असा हुकमाचा एक काय ना यश घरत गत वर्षामध्ये अनेक नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विंधणे संघाला जे विजय मिळवून दिलेत ना, ते यश घरत ना. काही मिडन षटक असतील, काही ब्रेक थ्रू असतील, यश घरत मिळवलेत. तो आता बॉल ओला करतोय आणि टाकतोय, बॉल लवकर स्किड होतोय, त्याला ठाऊक आहे. आणि त्याचा फायदा गोलंदाजाला करता यायला पाहिजे. तेच म्हणालो भावेशला की मी मगाशी, गोलंदाजाकडे तो अभ्यास हवाय की चेंडू कशा पद्धतीने ओला करायला पाहिजे, कशी ग्रीप पकडायला पाहिजे, आणि तोच आता अभ्यास यशने केलाय. 49 पाठलाग करायचा. मागील चेंडूवर सिंगल रन झाले, दाबा लागले गेले, त्या 2 धावा मागील चेंडूवर आल्या, 34 धावा दापडला लागले गेल्यात. 49 पाठलाग करायचा. 15ची आणखीन गरज आहे. येणारी 7 बॉल 15 धाबांची आणखीन गरज. 7 मध्ये 15. राहुल शेट्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या बेलचा बॉल बॅटची वरची कडा, महत्वाची विकेट यश घरत मिळवलंय. धावा अवघ्या खर्ची केल्या त्या 9, महत्वाची विकेट मिळवली राहुलची. त्यामुळे आता येणारे शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 15 धाबांची गरज. बॉल 15 धाबांची आणखीन गरज. 6 मध्ये 15 हव्यात. अनेक प्रीमियर लीग आपण पाहिल्यात. यंदा पाहायला गेलं तर उरण प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 5 वर्ष स्मिथ अँड स्ट्रायकर जास्तही खेळतोय. उरण पनवेल प्रीमियर लीग या नावानं संघ खेळलाय, पण आता रायगड प्रीमियर लीग मध्ये भोलेनाथ लॉजिस्टिक या नावानं जास्ती संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि आयकॉन देखील कदाचित आता फिक्स केला असेल. प्रिन्स ऑफ भिवंडी कदाचित विवेक शेलार तुम्हाला पाहायला मिळेल ॲज अ आयकॉन. कॅप्टन फिक्स आहे साईश म्हात्रे. भावेश यांनी सांगितलंय जरी IPL ला जरी टीम आली तरी कॅप्टन आमचा साईश म्हात्रेच असेल. IPL जरी आमची टीम घेतली आणि नाव देखील तेच असेल, कॅप्टन देखील फिक्स असतील, मॅनेजर देखील फिक्स आणि मालक देखील फिक्स आहेत. त्यामुळं साईश म्हात्रे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे भावेश गरे यांचा. यावेळचा बॉल 6 ला 15ची गरज. पहिल्याच बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडं. आकाश पाटीलचं स्वागत केलंय विशालनं. षटकार. आता 9 धाबांची गरज. 5 मध्ये 9 हव्यात. विशाल शाह काय बॅटिंग करतोय. कम्मालीची सुरुवात, कम्मालीचा स्टार्ट. सुरुवातीपासून आक्रमण त्याचं पाहायला मिळालं. यावेळचा बॉल
अतिरिक्त उंची गाठल्या चेंडूंना याच वेळी वाईट इशारा पाहायला मिळतोय. ओव्हर केले आकाश पाटीलला अगोदर धावांचा दुष्काळ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा चालल्या नाही आहेत, 6 धावा आल्यात. आकाशला ठाऊक आहे आता या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आणखीन 8 धावांची गरज आहे. आकाश पाटील देखील असा जिद्दी खेळाडू आहे ना, बरेचसे सामने त्याने देखील बदलवलेत, पण यावेळेचा आणखीन एक बॉल अतिरिक्त उंची देखील गाठल्या. एक्स्ट्रा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. दुसरा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न आकाश पाटीलने केला. क्रीडांगणाच्या आतमध्ये आकाश पाटील खेळताना पाहायला मिळतोय. यंदा मला आठवते उपसरपंच पांदेवची दिवसावणारी स्पर्धा विंधणेकरांना वाटत होते की आकाश पाटीलला आणखीन एक बाईक मिळेल, पण त्याच आकाशनं सेमीफायनलला चांगली बॅटिंग करता आली नाही आकाशला. तिथे सुशांत मोकलला बाईक मिळाली. यावेळचा बॉल आता खाली ठेवला. उंची जास्त काढण्याचा प्रयत्न नाहीये, पण आता उजव्या स्टीच्या बाहेरून अलॉंग द बॉडी पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आकाशला. 6 धावांची आणखीन गरज आहे. 5 बॉल आणि एकाच षटकाराची गरज. यावेळचा बॉल शरीरावर इजा देणारा पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडस उंची देखील चेंडून गाठली होती. बॅटचा फ्लो देखील लवकर ओपन केला होता. बॅट ड्रिल करून दाखवते विशाल की त्याच पद्धतीनं हा फटका खेळायचा होता, पण 9 बॉल 32 वर खेळतोय विशाल, पण त्याच वेळी फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. स्वप्नील जोशी प्रयत्न चांगले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातंय. 2 धाबा इथून जोडल्या गेल्या आणि आता 2 धाबांशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 45च्या घरात 45 धाबा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या विशालची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते. 10 बॉल खेळलाय. 37 वर तो वैयक्तिक खेळतोय नाबाद. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला आणि आता सामना फिनिश केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर विशालला अनस्टॉपेबल विशाल शहा आणखीन एक षटकार. नो डाऊट विशाल शहा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मला आता असं वाटतंय उरणकरांनी त्याची बॅटिंग पाहिलंय. आता सर्वाधिक जास्त मागणी विशाल, कदाचित आता तुला उरण तालुक्यामध्ये यावं लागेल ऍज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी, कारण येणाऱ्या आगामी कालामध्ये 1 लाख, त्यानंतर 50,000, पुन्हा एकदा 1 लाखाच्या 2 स्पर्धा, त्या देखील आयकॉन. त्यामुळे आता विशाल शहा याच्याकडे या खेळाडूकडे लक्ष उरणकरांचं जरूर पाहायला मिळेल, कारण बरेचशा मोठमोठ्या आयकॉनला उरण तालुका आडत असतो आणि त्यामध्ये आता विशाल शहाचं नाव देखील आपण ऍड करूयात. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनस्टॉपेबल. चांगली ज्यानं बॅटिंग केली. 11 बॉल तो खेळला. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 40 धावांची नाबाद खेळी करणारा विशाल शहा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. विशालला आपण इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच साठी. चैतन्य पाटीलला ओव्हरटेक केलंय विशाल शहानं. तब्बल 90 पेक्षा जास्त धाबा त्याच्या पाहायला मिळाल्यात. विकेट देखील त्याला मिळवल्यात. मालिकावीर 200 धाबा परीक्षा काल पाहायला मिळाल्यात, पण तो क्वालिफाय होऊ शकला नाहीये. त्यामुळे चैतन्याला देखील काल चैतन्य